नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण हे छोट्या साईजमध्ये किचन कसं रेडी करायचं फ्लावर्सचं। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। त्यासाठी हे पहा, मी हा सुंदर असा कलर घेतलेला आहे। आपला व्हाईट कलरची लोकर, किचनसाठी रिंग, कैची आणि आपली सुई। सुरुवातीला मी मॅजिक रिंग घेणार आहे। मॅजिक रिंग घेतल्यानंतर एक चैन घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला एकूण 6 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 आणि 6 सिंगल क्रोशेट घेतल्यानंतर आपण ही रिंग कंप्लीट करून घेऊया। आता आपण पहिल्या सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिचनी हा राऊंड पूर्ण करून घेऊया। आता एक चैन घ्या आणि पुन्हा सेम स्टिचमध्ये आपण 2 सिंगल क्रोशेट घेणार आहोत। सेम स्टिचमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत। नेक्स्ट स्टिचमध्ये पण आपल्याला 2 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत। असे प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला 2-2 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत, म्हणजे या सेकंड राऊंडमध्ये आपल्याला एकूण 12 सिंगल क्रोशेट मिळतात। आता पुन्हा जो आपण फर्स्ट सिंगल क्रोशेट घेतला होता त्याच्यावर आपण स्लिप स्टिच घेऊन आपला सेकंड राऊंड पण पूर्ण करून घेणार आहोत। आता इथे पुन्हा एक चैन घेऊन सेम स्टिचमध्ये 1 सिंगल क्रोशेट, नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेट, पुन्हा 1, नेक्स्टमध्ये पुन्हा 2, एक, 2, 1 असं करून हा पूर्ण राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे। 2 1 2 1 करून, म्हणजे या राऊंडमध्ये एकूण आपल्याला 18 सिंगल क्रोशेट मिळतात। 6 12 आणि 18। पुन्हा फर्स्ट सिंगल क्रोशेटवर आपण स्लिप स्टिचनी जॉईंट करून घेणार आहोत। एक चैन घ्यायची आणि धागा कट करून घेऊया। मैत्रिणींनो,
मला हे छोटंसं किचन करायचं आहे म्हणून मी हा एवढा छोटा बेस घेतलेला आहे. तुम्हाला जर मोठं करायचं असेल तर तुम्ही याच्यावर आणखीन राऊंड वाढवू शकता. जसं मी 2-1 केलेलं आहे तसं तुम्ही 2-1-1 2-1-1 त्याच्यापुढे 2-1-1-1 असं करून तुम्हाला जेवढं मोठं हवं आहे तेवढं तुम्ही राऊंड घेऊ शकता. मला छोटेसे किचन करायचे आहेत त्याच्यासाठी मी हा छोटा केलेला आहे. अजून एक मी सेम असाच बनवून घेते. हे पहा मैत्रिणींनो, हे माझे सेम असे हे 2 बेस रेडी करून झालेले आहेत. आता आपण त्याच्यावर फुलांच्या पाकळ्या करायला घेऊया. सुरुवातीला मी स्लिप नॉट करून घेते. स्लिप नॉट करून झाल्यानंतर आपल्याला आता हे दोन्ही बेस एकत्र घ्यायचे आहेत. आधी मी एक सिंगल क्रोशेटमधून हे करते. एक सरळ साईड आणि एक उलट बाजू असं घ्यायचं आहे आपल्याला. स्लिप स्टिच करून घेऊया आधी. 1 2 3 आणि 4 अशा 4 चेन करून घेऊया. 4 चेन करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट करायचे आहेत. 1 सेम स्टिचमध्ये आणखी एक ट्रिपल क्रोशेट 2 पुन्हा 1 2 3 4 4 चेन घ्यायच्या आणि नेक्स्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच. पुन्हा 1 2 3 4 4 चेन घेतल्या. नेक्स्ट स्टिचमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट. एक सेम स्टिचमध्ये आणखी एक ट्रिपल क्रोशेट. 2 1 2 3 4 4 चेन घ्यायच्या. नेक्स्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच. पुन्हा 4 चेन. नेक्स्ट स्टिचमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट. सेम स्टिचमध्ये 2 ट्रिपल क्रोशेट. 4 चेन. नेक्स्ट स्टिचमध्ये स्लिप स्टिच. 1 2 3 4 अशाच आपल्याला ह्या पूर्ण पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. मैत्रिणीने सांगितलं तिला छोटंसं किचन हवं आहे म्हणून मी हे छोट्या फ्लॉवर्समध्ये करायचा प्रयत्न करते. आता आपण काय करूया, हे जे धागे आहेत ते पहिले याच्यामध्ये हाईड करून घेऊया.
त्यानंतर मी थोडासा कापूस घेतलेला आहे, तो सुद्धा आपण याच्यामध्ये हाईड करून घेऊ, याच्यामध्ये घालून घेऊया, म्हणजे ते मधला बेस थोडा टाईट बसेल. पुन्हा आपण पुढे आपल्या पाकळ्या कंटिन्यू करूया. 1 2 3 4 नेक्स्ट मध्ये नेक्स्ट सेम स्टिच मध्ये 2 ट्रिपल क्रोशेट, 1 2 3 4 4 चेन, स्लिप स्टिच. दोन्ही साईडचे बेस एकत्र घेऊन आपल्याला पाकळ्या करायच्या आहेत. इथे आपण थोडा धागा मोठा कट करणार आहोत. हे पहा, सुंदर असं हे छोटंसं फ्लावर्स रेडी झालेलं आहे आपलं. कलर्स पण छान वाटतोय आणि फूल पण खूप सुंदर तयार झालेलं आहे. याच्यामध्ये मी थोडे मोती जॉईंट करते. माझ्याकडे गोल्डन आणि व्हाईट दोन्ही कलरमध्ये मोती आहेत. मी थोडे व्हाईट कलरमध्ये त्याच्यामध्ये मोती ॲड करते वरती इथे. हे पहा मैत्रिणींनो, इथे मी सुई ओवून घेतलेली आहे. इथे मी थोडेसे मोती ॲड करणार आहे.
तुम्हाला जेवढे ॲड करायचे आहेत तेवढे तुम्ही तिथे मोती ॲड करू शकता. मी इथे थोडे जास्त करते जेणेकरून ती डबल साखळी तिथे छान दिसावी म्हणून. असं थोडे तिने तिथे पर्सला लावल्यानंतर तिची पर्स आणखीन अट्रॅक्टिव्ह दिसावी म्हणून मी थोडे इथे मोती ॲड केलेले आहेत. बघूया कसे दिसतात ते. पहा, खरंच खूप छान वाटतंय. मागे हा धागा आता आपण इकडे गुंतवून घेऊया. दोन्ही साईडून अगदी सेम वाटतंय. किंवा तुम्ही असेही घेऊ शकता किचनला. असेही ठेवू शकता. पहा दोन्ही साईडून किचन किती सुंदर वाटतंय. आता आपण याची साखळी इथे जॉईंट करून घेणार आहोत. हे पहा मैत्रिणींनो, हे मी सुंदर असं किचन रेडी केलेलं आहे. खरंच खूप छान दिसतंय. कलर पण खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं. हे पहा दोन्ही साईडून तुम्ही पाहू शकता त्याला. हे पहा खूप सुंदर वाटते. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करा. धन्यवाद.